नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या तासिकेत तुम्हा सर्वांचे स्वागत। मुलांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातली जी कविता आहे शब्दांचे घर याचा अभ्यास आपण या आधी सुद्धा केलेला आहे। आज आपण त्याची उजळणी करणार आहोत। परत एकदा पाहणार आहोत की या कवितेमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला होता। तुम्ही पाहिलं असेल तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये अशा प्रकारे ही कविता दिलेली आहे। शब्दांचे घर 8वी कविता आहे आणि एक सुंदरसं चित्र तुम्हाला दिलेलं आहे या कवितेमध्ये। घर, शब्दांचे घर असं तुम्हाला दाखवलंय आणि त्या घरामध्ये कोण कोण राहतंय आणि कशा कशा प्रकारे राहतंय ते आपण या कवितेमध्ये पाहिलं होतं। तर एकदा आपण काय करूया, कविता वाचून घेऊया। सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर। घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायाचे सगळे अक्षर खेळ। विरामचिन्हांचीही होती सोबत वरचेवर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर। एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखाचे भान। मधले अक्षर अंतर कुरवाळाया रेघांचे छप्पर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर। कानोकानी कुजबुजताना अंकुर मनकोवळा, वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा। अवतीभवती झिरपत राही गाणे काळीजभर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर। तर अशा प्रकारे आपण ही कविता पाहिली होती, आपण ती समजून घेतली होती, त्याचा अर्थ समजून घेतला होता। पुन्हा एकदा आपण काय करूया, तिचा भावार्थ बघूया। ठीक आहे, तुम्ही सर्वांनी लक्ष द्यायचंय। आता या कवितेचा अर्थ काय आहे तो आपल्या साध्या शब्दांमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। हे सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर आहे। या घरात काही कोमल नाजूक स्वर राहतात। या शब्दांच्या घरात काना, मात्रा, वेलांटी एकत्र राहतात। एकजुटीने अक्षरांचा सुंदर सुंदर खेळ खेळतात। त्यांच्या सोबत नेहमीच विरामचिन्हेही खेळतात। आता आपण भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा वापर करतो तुम्हाला सुद्धा माहित आहे ना, काना, मात्रा, वेलांटी, त्याचबरोबर विरामचिन्हे, या सर्वांचा आपण आपल्या भाषेमध्ये वापर करतो आणि ही सर्व या शब्दांच्या घरामध्ये राहतात। या शब्दांच्या घरात एखाद्या शब्दाची चिडचिड सुद्धा छान हवी हवीशी वाटते। प्रत्येक शब्दाचा वेगळा अर्थ असून सुद्धा एकमेकांना एकमेकांच्या सुखदुःखाची जाणीव आहे। यांच्यामध्ये काही बिनसले किंवा दुरावा निर्माण झाला तरी त्यांना एकत्र ठेवण्यासाठी त्यांच्यावर रेषांचे छप्पर पांघरलेले असते। असे हे सुंदर शब्दांचे सुंदर घर आहे। आपण पाहिले मुलांनो की आपण काही अक्षर एकत्र येतात, त्यापासून एक नवीन शब्द तयार होतो आणि त्यांना जोडण्यासाठी आपण कशाचा वापर करतो, तर वरती आपण शिरोरेषा देतो आणि त्यालाच आपण इथे काय म्हटलेलं आहे, रेषांचे छप्पर। एकमेकांच्या कानात ते मनातले नुकतेच उमललेले कोवळे भाव कुजबुजून सांगतात। भावना मनात ठेवत नाहीत तर त्या मोकळ्या करतात। भावनांची वाट मोकळी करताना कवितेचा लळा लागतो, कवितेची आवड निर्माण होते, सभोवताली मनभर गाणे पाझरत राहते। तर मुलांनो, अशा प्रकारे या कवितेचा भावार्थ सुद्धा आपण पाहिलाय। या आधी सुद्धा आपण ही कविता शिकलेली आहेच। आता आपण काय करूया, या कवितेवर आधारित काही शब्दार्थ, काही प्रश्न आपण पाहणार आहोत। तर काही शब्दार्थ बघूया, काही नवीन शब्द आलेले आहेत त्यांचा अर्थ आपण समजून घेऊया। हळवे म्हणजेच हलके किंवा नाजूक, स्वर म्हणजेच सूर, एकोपा
म्हणजे एकजूट, धुसफूस म्हणजेच चिडचिड, भान म्हणजे जाणीव. काना. काना म्हणजे काय? तर आपण जे आकाराचे चिन्ह लावतो त्याला आपण म्हणतो काना. मात्रा म्हणजे तर लिपीमधले एकाराचे किंवा ऐकाराचे चिन्ह. आपण अक्षराच्या वर बघा, जसं तुम्ही इथे पाहू शकता की या शब्दामध्ये हे जे वर लावलेलं आहे ही आहे मात्रा. याला आपण म्हणतो मात्रा. आता ही आहे ए ची मात्रा. ठीक आहे. या जागी जर आपण 2 मात्रा लावलेल्या असतील तर त्या असतात ऐची मात्रा किंवा ऐकाराचे चिन्ह. त्याचबरोबर वेलांटी. वेलांटी म्हणजे काय? तर लिपीमधले इकाराचे व ईकाराचे चिन्ह, ज्याला आपण पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी असं म्हणतो. त्यानंतर अंतर म्हणजेच जागा. छप्पर. छप्पर या शब्दाचा काय अर्थ आहे? तर घरावरचे आच्छादन. मेळ. मेळ म्हणजेच एकत्र येणे. कानोकानी या शब्दाचा अर्थ आहे प्रत्येक कानाशी. लळा म्हणजेच जिव्हाळा. झिरपत म्हणजेच पाझरत. काळीजभर म्हणजेच मनभर. अंकुर या शब्दाचा अर्थ आहे जमिनीतून नुकतेच उमललेले दल किंवा ज्याला आपण पान म्हणतो त्याला म्हणतात की अंकुर. नुकतं जे नवीन उमललेलं पान असतं त्याला म्हणतात अंकुर. या कवितेत आपण काय बघणार आहोत? यमक जुळवणारे शब्द, ज्याला आपण रायमिंग वर्ड्स सुद्धा म्हणतो, तर ते आपण पाहणार आहोत. कोणकोणते आहेत या कवितेमध्ये? घर या शब्दाचा यमक जुळवणारा शब्द कोणता आहे? स्वर. मेळ, खेळ. वरचेवर, घर. छान, भान. छप्पर, घर. मनकोवळा, लळा. काळीजभर, घर. आता आपण पाहूया जो प्रश्न दुसरा आहे. काय दिले बरं यामध्ये? तर कोण ते लिहा. त्यात तुम्हाला पहिला प्रश्न दिलेला आहे, शब्दांच्या घरात राहणारे. आता या शब्दांच्या घरात कोण राहतंय? तर हळवे स्वर. त्यानंतर आहे घरात एकोप्याने खेळणारे. आता या घरामध्ये एकोप्याने एकत्र कोण कोण खेळतं? तर काना, मात्रा, वेलांटी, विरामचिन्ह आणि स्वर एकत्र खेळतात. तिसरा बघा प्रश्न, मधले अंतर कुरवाळणारे. तर कोण कुरवाळतं मधलं अंतर? तर रेघांचे छप्पर. त्यानंतरचा प्रश्न आहे, अवतीभवती झिरपणारे. त्याचं उत्तर आहे काळीजभर, गाणे. उत्तर काय आहे? तर अवतीभवती झिरपणारे काय? तर काळीजभर, गाणे. प्रश्न तिसरा आहे, कवितेच्या ओळी पूर्ण करा. तर तुम्हाला त्यासाठी कविता पाठ करायची आहे मुलांनो. तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यासाठी तुम्ही काय करणार आहात? तर कविता पाठ करणार आहात. पहिला आहे त्यामध्ये प्रश्न, घरात होता डॅश अक्षर खेळ. आता इथे आपण कवितेच्या ओळी पूर्ण करणार आहोत. मध्ये काय येणार बघा? घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायाचे सगळे अक्षर खेळ. तर अशा प्रकारे तुम्हाला कवितेच्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. आता मुलांनो, परीक्षेमध्ये पुन्हा गोंधळ करायचा नाहीये तुम्हाला. तुम्हाला या आधी सुद्धा आपण युनिट टेस्ट पहिली दिलेली आहे, त्यानंतर आपण सेमिस्टर एक्झाम दिलेली आहे आणि त्यामध्ये आपण पाहिलं होतं की कशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारला जातो आणि त्याबरोबरच आपल्याला उत्तरांचे ऑप्शन दिलेले असतात, 3, 4 किंवा 2, आणि त्यातलं योग्य आपण उत्तर निवडतो, त्याला आपण सिलेक्ट करतो. तशाच प्रकारे तुम्हाला इथे सुद्धा करायचं आहे. तुम्हाला काहीच टाईप करायचं नाही आहे, तर तुम्हाला ऑप्शन दिलेले असणार, तुम्हाला ते सिलेक्ट करायचे. त्यामुळे अजिबात गोंधळून जायचं नाहीये, अजिबात घाबरायचं नाहीये. दुसरं बघा, कवितेची ओळ तुम्हाला कोणती दिली आहे? तर एखाद्याची धुसफूस सुद्धा डॅश
आणि शेवटचा शब्द तुम्हाला दिलाय भान. आता आपण त्या ओळी पूर्ण करूया. एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखाचे भान. आता पुढची कोणती ओळ आहे बघा. कानोकानी डॅश आणि सगळ्यात शेवटचे शब्द आहेत कवितेचाही लळा. आता आपण या ओळी पूर्ण करूया. कुजबुजताना कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा, वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा. मुलांना आता आपण समानार्थी शब्द बघूया. आता काही शब्दांचे तुम्हाला बघा दोन दोन अर्थ दिलेले आहेत, समानार्थी शब्द दिलेले आहेत. पहिला शब्द आहे घर आणि त्याला दोन समानार्थी शब्द तुम्हाला कोणते दिलेत, तर गृह आणि सदन. दुसरा शब्द आहे सोबत, याला कोणते दिलेत बरं समानार्थी शब्द, तर साथ आणि संगत. छप्पर याचा समानार्थी शब्द आहे छत. वाट या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मार्ग किंवा रस्ता. त्यानंतरचा शब्द बघा लळा. लळा याचा समानार्थी शब्द आहे आवड किंवा दुसरा शब्द आहे छंद. त्यानंतरचा शब्द बघा काळीज आणि याला समानार्थी शब्द आहे हृदय. आता मुलांना पुढचा प्रश्न आहे तुम्हाला दिलेला विरुद्धार्थी शब्द. तुम्हाला इथे सुद्धा विरुद्धार्थी शब्द आणि त्याचं उत्तर दिलेलं आहे. परीक्षेत तुम्हाला ऑप्शन दिलेले असणार आणि त्यात तुम्हाला जे बरोबर उत्तर आहे ते सिलेक्ट करायचं आहे. पहिला शब्द तुम्हाला दिलाय सुंदर आणि याचा विरुद्धार्थी शब्द आहे कुरूप. दुसरा शब्द हळवे, विरुद्धार्थी शब्द आहे कठोर. कोवळा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे जून. अर्थ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अनर्थ. हवीशी याचा विरुद्धार्थी शब्द नकोशी. सुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे दुःख. तर मुलांना तुम्हाला जे काही आता दिलेले आहेत ना सगळे व्याकरणाचे प्रश्न असतील किंवा प्रश्न उत्तर आहेत, यमक साधणारे शब्द आहेत, सर्व व्यवस्थित वाचायचे आहेत. कारण की परीक्षेमध्ये काही प्रश्न तुम्हाला माहिती आहे ट्विस्ट करून विचारले जाऊ शकतात. जर आपण व्यवस्थित अभ्यास केलेला असेल तर घाबरण्याचं काहीच कारण नाही. प्रश्न 6वा बघा. खालील शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द बनवा. आता तुम्हाला बघा इथे काही अक्षरं आहेत की जी उलटसुलट करून दिलेली आहेत. त्यापासून योग्य अर्थपूर्ण शब्द आपण बनवणार आहोत. पहिला आहे शब्द सफू धूस आणि त्याचा योग्य शब्द होणार आहे धुसफूस. दुसरा आहे रकुअं आणि याचा आपण शब्द बनवणार आहोत अंकुर. तिसरा शब्द आहे कानी नोका आणि याचा अर्थपूर्ण शब्द बनतोय कानोकानी. पुढे बघा मुलांनो, पुढचा प्रश्न काय दिलाय तुम्हाला, तर आकृत्या पूर्ण करा. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला वेगवेगळ्या प्रकाराने परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यातला पहिला प्रश्न काय आहे, तर यांचा मेळ होता, म्हणजे शब्दांच्या घरात यांचा मेळ होता. आता कशा कशाचा मेळ होता, तर काना, मात्रा, वेलांटी या तिघांचा मेळ होता. पुढचा प्रश्न आहे प्रत्येकाला याचे भान होते. तर कशाचे भान होते बरं प्रत्येकाला, तर सुखाचे दुःखाचे या दोन गोष्टींचे भान होते. प्रश्न 8वा बघा मुलांनो. पुढील शब्दांना कवितेत आलेली विशेषणे लिहा. तर आता आपण इथे बघा दिलेला आहे तुम्हाला पहिला शब्द आहे सुंदर. तर तुम्हाला शब्द दिलेले आहेत की घर, स्वर, अंकुर आणि वाट हे 4 शब्द दिलेले असतील आणि त्याला योग्य कवितेमध्ये कोणतं विशेषण वापरलं ते तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. आता घर या शब्दाचं विशेषण काय आहे, घर कसं आहे सुंदर. स्वर कसे आहेत तर हळवे, म्हणजे सुंदर हे घर या शब्दाचं काय आहे विशेषण आहे. हळवे स्वर या शब्दाचं विशेषण आहे.
आणि मनकोवळा हे अंकुर या शब्दाचं विशेषण आहे. आणि वाट या शब्दाचं विशेषण काय आहे तर मोकळी. वाट कशी आहे मोकळी. मग मोकळी हे आहे वाट या शब्दाचं विशेषण. प्रश्न 9 बघा मुलांनो. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला आहे सुंदर सुंदर शब्दांचे घर कसे होते. आता याचं उत्तर काय आहे सुंदर सुंदर शब्दांचे घर सुंदर सुंदर होते. सोपं आहे ना उत्तर. जवळजवळ प्रश्नातच उत्तर आपल्याला दिलेलं आहे. प्रश्न दुसरा बघा. मधले अंतर कुरवाळायला घरात काय होते. याचं उत्तर आहे मधले अंतर कुरवाळायला घरात रेघांचे छप्पर होते. तिसरा प्रश्न बघा. प्रस्तुत कवितेतून कवीने कोणाचे वर्णन केले आहे. त्याचं उत्तर आपण लिहिणार आहोत. प्रस्तुत कवितेतून कवीने सुंदर शब्दांच्या सुंदर घराचे वर्णन केले आहे. चौथा प्रश्न. घरात सगळे एकोप्याने काय खेळायचे. उत्तर आहे घरात सगळे एकोप्याने अक्षर खेळ खेळायचे. प्रश्न 10 बघा मुलांनो. तो आहे की 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. आता मुलांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की मिस आम्हाला तर तुम्ही सांगितले पर्याय येणार आहेत, आम्हाला काही लिहायचं नाहीये, टाईप करायचं नाहीये. तर मुलांनो तुम्हाला हा जो मोठा प्रश्न आहे ज्याला आपण ब्रीफ क्वेश्चन म्हणतो तर तुम्हाला तो अभ्यासायचा आहे, वाचायचा आहे. कारण की त्यातूनच आम्ही छोटे छोटे प्रश्न सुद्धा विचारू शकतो. त्यामुळे असं अजिबात समजायचं नाहीये की हा मोठा प्रश्न आहे, हा काही विचारला जाणार नाही तर आपण हा नको वाचूया. तो सुद्धा तुम्हाला वाचायचा. प्रश्न पहिला आहे यामध्ये सुंदर घरात सुंदर शब्दांमधून काय स्फुरते. उत्तर बघा मुलांनो. सुंदर घरात शब्द कुजबुजताना एखादा अंकुर फुटतो तर कधी कवितेचाही लळा लागतो. याच शब्दांमधून गाणे उमलून अवतीभवती झिरपत राहते. सुंदर शब्दांतून या अशा अनेक गोष्टी स्फुरतात. आता पुढचा प्रश्न आहे वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. तुम्हाला पहिला वाक्प्रचार दिलेला आहे मेळ असणे. या वाक्प्रचाराचा अर्थ आहे एकत्र असणे. आणि वाक्य आपण काय बनवलंय तर चाळीत सार्वभाषिक लोक राहत असले तरी त्यांच्यात मेळ असलेला दिसून येतो. आता मुलांनो ज्यावेळेस तुम्ही वाक्यात उपयोग करता त्यावेळेस तुम्ही अर्थ जो तुम्हाला अर्थ बघा इथे काय अर्थ दिलाय एकत्र असणे. तर यापासून नाही वाक्य बनवायचं आपल्याला तर मेळ असणे या वाक्प्रचारापासून आपण वाक्य बनवतो आणि म्हणून आपण इथे मेळ असलेला दिसून येतो असा आपण या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे. दुसरा वाक्प्रचार बघा कानात कुजबुजणे. याचा अर्थ आहे हळू आवाजात बोलणे. आणि वाक्य काय बनवलंय आपण तर रामला कमी गुण मिळाल्याचे कळताच सर्व मित्र आपसात कुजबुजू लागले. तर मुलांनो आज आपण काय केलंय शब्दांचे घर ही कविता पुन्हा एकदा रिव्हिजन केलेलं आहे. त्याचं थोडेफार जे काही डाऊट्स आधी राहिले असतील ते बहुतेक आता क्लिअर झाले असतील. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे या सर्व प्रश्न व्यवस्थित वाचायचे आहेत. जर तुम्ही नोटबुक बनवली असेल तर तुम्ही त्यामध्ये ते लिहिलेत तर खूप चांगलं होईल कारण त्यामुळे तुमचा सराव होणार आहे. आणि तुम्हाला हे मी आधी सुद्धा सांगितलंय की या परीक्षेत सुद्धा तुम्हाला काहीच टाईप करायचं नाही. तर तुम्हाला ऑप्शन्स दिलेले असणार जसे आपण या आधीच्या म्हणजेच फर्स्ट युनिट टेस्ट फर्स्ट सेमिस्टरमध्ये ज्या प्रकारचा पेपर होता तशाच प्रकारचा पेपर यावेळेस सुद्धा येणार आहे. त्यामुळे अजिबात घाबरायचं नाहीये, कन्फ्यूज व्हायचं नाही. आणि या कवितेचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा. तर पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या तासिकेत. धन्यवाद.